बघा आता क्वेश्चन थर्ड मधला हा क्वेश्चन नंबर ए, ठीक आहे. तर हा काय ट्रिग्नोमेट्रीज क्वेश्चन आहे. ह्याच्यामध्ये दिलेलं आहे बघा, साइन 4 थीटा प्लस साइन 2 थीटा अपॉन 1 प्लस कॉस 2 थीटा प्लस कॉस 4 थीटा इक्वल्स टू टॅन 2 थीटा. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे की साइन 4 थीटा प्लस साइन 2 थीटा अपॉन 1 प्लस कॉस 2 थीटा प्लस कॉस 4 थीटा इक्वल्स टू टॅन थीटा, टॅन 2 थीटा. ठीक आहे. मग सगळ्यात पहिले काय करायचं, एल एच एस घ्यायची. एल एच एस एल एच एस काय आपली साइन 4 थीटा प्लस साइन 2 थीटा अपॉन 1 प्लस कॉस 2 थीटा प्लस कॉस 4 थीटा. ठीक आहे. ब्रॅकेट कंप्लीट. वाटलं तर हा ब्रॅकेट देऊ नका. आता बघा इथं काय की सिंगल लाईन मध्ये लिहिलंय त्याच्यामुळे इथं मी ब्रॅकेट टाकले, बट ऍक्च्युली पेपरमध्ये असं दिलेलं आहे. ठीक आहे. तर मग आता काय की आपल्याला बघा आता हा जो 4 थीटा आहे, हा 4 थीटा, इथं पण 4 थीटा आहे बघा. आपण याला कसं लिहू शकतो बघा, रिअरेंजमेंट करायची. ठीक आहे. साइन 4 थीटाला आपण लिहू 2 ब्रॅकेटमध्ये 2 थीटा प्लस साइन 2 थीटा अपॉन 1 प्लस कॉस. बघा आता हे काय आहे, कॉस 2 थीटा इकडे लिहू आणि हा इकडे लिहू. मग इथं काय करायचं, 2 ब्रॅकेटमध्ये 2 थीटा प्लस कॉस 2 थीटा. ठीक आहे. आपण फक्त रिअरेंजमेंट केली. आता बघा 2 × 2 4 होणार, परत इथं 4 थीटा येणार. तसंच इथं 2 × 2 4 थीटा 4 कॉस थीटा येणार. फक्त हे काय केलं, हे इकडे लिहिलं आणि हे इकडे लिहिलं, कारण की इथं प्लस साईन आहे. ठीक आहे. काही फरक पडतो का, इकडे तिकडे लिहिलं तर नाही पडत. त्याच्यानंतर ना बघा आता इथं आपण एक लाईन मारू. आपल्याकडे फॉर्म्युला आहे बघा. कोणता फॉर्म्युला आहे, साइन 2 थीटाचा फॉर्म्युला आपल्याकडे काय आहे, साइन 2 थीटा. तर मग साइन 2 थीटा काय राहतं, साइन 2 थीटाला आपण कसं लिहू शकतो 2 × साइन थीटा इंटू कॉस थीटा लिहू शकतो. ठीक आहे. मग बघा आता इथं काय आहे की आपल्याकडं साइन 2 ब्रॅकेटमध्ये 2 थीटा आहे, म्हणजे या थीटाच्या जागेवरती काय आपल्याकडं, म्हणजे थीटा इक्वल्स टू काय आपल्याकडं 2 थीटा आहे. ठीक आहे. मग लिहा बरं, थीटाच्या जागेवरती 2 थीटा लिहायचं. साइन, बघा मग काय होतं त्याचं, हा फॉर्म्युला नाही त्याच्यामुळे आपण याला वेगळ्या पेनने लिहू. मग बघा साइन थीटाच्या जागेवरती काय लिहायचं, 2 थीटा लिहायचं. साइन, बघा आता हा फॉर्म्युल्यातला 2 तसाच, थीटाच्या जागेवरती काय लिहायचं आहे 2 थीटा लिहायचं आहे. ठीक आहे. इक्वल्स टू 2 तसाच साइन 2 थीटा कॉस 2 थीटा. बरोबर. म्हणजे या साइन 2 थीटाचं एक्सप्लेनेशन आपण असं लिहू शकतो का, लिहू शकतो. ठीक आहे. मग लिहा साइन, एक मिनिट आपल्याला हे लिहायला 2 साइन 2 थीटा 2 साइन 2 थीटा इंटू कॉस 2 थीटा प्लस साइन 2 थीटा. ठीक आहे. वरचं साइन 2 थीटा तसंच राहिलं. त्याच्यानंतर ना अपॉन. ठीक आहे. आता अपॉन मध्ये बघा आपल्याकडे कॉसचा एक फॉर्म्युला आहे. मग कॉसचा कोणता फॉर्म्युला आहे, कॉस 1 प्लस
कॉस 2 थिटा जर असेल तर काय लिहू शकतो आपण त्याला 2 इंटू कॉस स्क्वेअर थिटा लिहू शकतो, बरोबर. तर मग बघा आपला स्टँडर्ड फॉर्म्युला काय आहे, 1 प्लस कॉस ऑफ 2 थिटा इक्वल्स टू 2 इंटू कॉस स्क्वेअर थिटा. ठीक आहे, मग आपल्याकडे थिटाच्या जागेवरती काय आहे, 2 थिटा आहे. ठीक आहे, म्हणजे थिटा इक्वल्स टू काय लिहिणार आपण, 2 थिटा लिहिणार. तर मग आपलं काय येईल बघा, 2 थिटा जर लिहिलं आपण तर म्हणजे काय आपल्याकडे 1 प्लस कॉस 2 इंटू ब्रॅकेटमध्ये 2 थिटा. ठीक आहे, इक्वल्स टू काय येईल मग, तर 2 इंटू कॉस स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये येईल 2 थिटा. ठीक आहे, थिटाच्या जागेवरती आपल्याला काय लिहायचं आहे, 2 थिटा. मग आता हे पुट करा इथं, तर काय येईल त्याचं, तर बघा इथं येईल 2 कॉस स्क्वेअर 2 थिटा. ठीक आहे, त्याच्यानंतर ना प्लस हा कॉस 2 थिटा तसंच. ठीक आहे, मग बघा आता इथं काय होईल, आपण वरती ना दोन्हीकडे पण साईन 2 थिटा आहे. बघा इथं पण साईन 2 थिटा आहे, इथं पण साईन 2 थिटा आहे. ठीक आहे, आणि इथं काय कॉस 2 थिटा आहे आणि इथं कॉस स्क्वेअर 2 थिटा आहे. म्हणजे याच्यामधला आपण एक कॉस 2 थिटा बाहेर काढू शकतो. ठीक आहे, मग घ्या बाहेर. बाहेर घेतल्यावर काय येतं बघा, इथं घ्या साईन 2 थिटा बाहेर घेतला. ठीक आहे, मग ब्रॅकेटमध्ये काय राहील, तर बघा 2 इंटू कॉस 2 थिटा प्लस इथला साईन जो एक होता तो बाहेर गेला, मग इथे इन 1 ब्रॅकेट कम्प्लीट. ठीक आहे, नंतर अपॉन बघा आता इथं कॉस 2 थिटा बाहेर घ्यायचं. मग कॉस 2 थिटा जर बाहेर घेतला, कॉस 2 थिटा, मग ब्रॅकेटमध्ये काय राहील बघा, इथं काय राहील, एक कॉस 2 थिटा मध्येच राहील. ठीक आहे, प्लस आता इथं एकच होता, एकातला तो बाहेर गेला म्हणजे इथं 1 राहिला. ठीक आहे, मग बघा आता आपल्याला काय भेटलं, ही जी टर्म ही दोन टर्म सारख्या आल्या, या काय होईल, कट होतील. मग बघा हे आणि हे काय होईल, कॅन्सल होईल. ठीक आहे, हे दोन कॅन्सल झाले. मग आता खाली काय राहिलं, साईन 2 थिटा आपण कॉस 2 थिटा. बघा आपल्याकडे फॉर्म्युला आहे ट्रिग्नोमेट्रीमध्ये, साईन थिटा आपण काय होतं, कॉस थिटा होतं. मग इथं फॉर्म्युला लिहा वाटलं तर, साईन थिटा आपण कॉस थिटा काय येतं, टॅन थिटा येतं. ठीक आहे, हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. मग आपल्याकडे काय थिटाच्या जागेवरती 2 थिटा आहे, मग 2 थिटा जर असेल तर काय येईल त्याचं, मग बघा इथं लिहितो वाटलं तुम्ही, साईन 2 थिटा अपॉन कॉस 2 थिटा इक्वल्स टू टॅन 2 थिटा. ठीक आहे, इक्वल्स टू RHS. मग इक्वल्स टू काय आलं, RHS आलं. ठीक आहे, इथं मी एक लाईन ड्रॉ करून घेतो, कारण की तुम्हाला इथं कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. हे काय आहे, फॉर्म्युले म्हणजे तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी मी काढले. ठीक आहे, आणि बघा इथं आपला हा प्रॉब्लेम कंटिन्यू लिहितो वाटलं तर LHS. मग बघा आपलं प्रूव्ह झालं. काय प्रूव्ह झालं, आपल्याला जे हे प्रूव्ह करायचं होतं. ठीक आहे, मग लिहा परत एकदा, हेन्स प्रूव्ड साइन 4 थिटा साइन 4 थिटा प्लस साइन 2 थिटा अपॉन 1 प्लस कॉस 2 थिटा प्लस कॉस 4 थिटा इक्वल्स टू टॅन 2 थिटा. ठीक आहे, हेन्स प्रूव्ड. ठीक आहे, याला वाटलं तर ब्रॅकेट करा. बघा तुम्हाला 3 सॉल्व करायचे होते, तर 3 मधला एक आपण सॉल्व केला. हा किती मार्काचा आहे, मग 4 मार्काचा आहे. किती मार्काचा आहे, 4 मार्काचा.
आणि आपण याच्यामध्ये दोन फॉर्म्युले यूज केले. कोणते दोन फॉर्म्युले यूज केले बघा. हा एक फॉर्म्युला यूज केला साइन 2 थिटाचा आणि हा 1 प्लस कॉस 2 थिटाचा. काय लिहू शकतो आपण 1 प्लस कॉस 2 थिटाला आपण लिहू शकतो 2 इंटू कॉस स्क्वेअर थिटा लिहू शकतो. ठीक आहे. आणि हा एक फॉर्म्युला यूज केला साइन थिटा अपॉन कॉस थिटा काय येतं टॅन थिटा येतं. मग बघा 3 फॉर्म्युले यूज करून 4 मार्काचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा होता. एकदम सोपा प्रॉब्लेम होता. ज्यांनी सॉल्व्ह केला असेल त्यांना 4 पैकी 4 मार्क भेटले असेल. ठीक आहे. तर आपण आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघू.